100% आरक्षण मिळालंय. आता आपल्यात मन आहे पहिली, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. इथं शेपूट आणि फिपूट करणे राहिला. आता उगा नुसते अंमलबजावणी राहिले. आता कार्यक्रमच संपला. त्यामुळे ते असं बिचळ्यावून करायला लागले सध्या ते येवल्याची हेडपट. त्याला काही सुचाना, त्याला काही सुचत नाही. तो चॅलेंज करीन म्हणला पडद्या मागून. त्यानेच 3दा चॅलेंज केलेलं बरं का. गायकवाड आयोग त्यानेच चॅलेंज करायला लावलेलं आहे. पाठीमागून पैसा पुरवला. कारण माननीय सुप्रीम कोर्टाची हिअरिंग एक घेणं साधी सोपी गोष्ट नाहीये. पाठीमागून हेच होता पैसे पुरायला पडद्याच मागून. राणेसाहेब समितीच्या टायमाला तेच झालं. ओबीसींच्या सवलती मराठ्यांना लागू केल्या त्यावेळेसही झालं. आणि आताही त्यांनी याचिका दाखल केल्यात आपल्या या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या विरोधात. त्याला एवढं माहीत नाही आधी सूचना चॅलेंज नाही करता येत. आणि ते मलाच म्हणतो याला काही कळत नाही. मला काही कळत नाही मग कसं काय आरक्षण आणलं मी? आणि तुला कळत काय गेला जेलला मग तू? त्याला काही सुचाना. त्याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात नाही होतीच. आले की नाही मराठी ओबीसी आरक्षणात? कारण मला पहिल्यापासून मी उलट्या खोपडीच आहे. मला उलटे कामं करायची सवय. एखादं म्हणलं का आरक्षण मिळत नाही मी म्हणत असतो मग कसं काय मिळत नाही बघूच बरं आपण. ओबीसीत आरक्षणच मिळू द्यायचं नाही हे त्यांचं स्वप्न होतं. गेले मराठे ओबीसी आरक्षणात. कोणीच काही करू शकत नाही. आता तो पांढराच पडलाय. त्याचं नगरचं भाषण जर ऐकलं लाल झालाय तो असा लाल. मी म्हणलं तो जर चॅलेंज केलं रे बाबा आता हे तर मी मंडल कमिशनच चॅलेंज करणार. देशाला 27% आरक्षण घालतो तो. तेव्हा म्हणतो दम असला तर घालूनच दाखव आता. कारण त्याला चांगलं माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय. राज्यानं मंडल कमिशन स्वीकारला का केंद्रानं स्वीकारला हे फक्त त्यालाच माहिती. माननीय सुप्रीम कोर्टानं मंडल कमिशनचा अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला हे फक्त त्यालाच माहिती आणि मला बी माहिती. त्यामुळे त्याला पक्क कळलं येडपट हे आपल्यापेक्षा की 100% चॅलेंज करीन. नसलेला दिदारा करून टाकेन सगळा. कारण आमच्या पोरांचा वाटोळा व्हायला लागला तर आम्ही तुम्हाला नाही सोडणार नाही. पण आमची नियत मराठ्यांची इतकी खराब नाही आहे. आम्ही गोरगरीब ओबीसी बांधवांचा नाही वाटोळा करणार. शब्द आहे आमचा तुम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.